नमस्कार. नाशिक अपडेटमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. काय आहे ही महत्त्वाची बातमी? जानेवारी महिन्याची तारीख समोर आलेली आहे. हे बघा, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या हप्त्याचे पैसे देखील आलेले आहे. जानेवारी महिन्याचे पैसे देखील आलेले आहे, पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये काही महिलांना काही ठिकाणी पैसे आलेले नाही. यासाठी पात्रता काय असणार आहे? कोणाला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे? कोण पात्र असणार आहे? किती पैसे येणार आहे? कधी येणार आहे? जानेवारीचा हप्ता तुम्हाला येणार का? या सर्व गोष्टींची माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ न स्किप करता पहा. संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आणि व्हिडिओला फक्त एक लाईक करा. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता देण्याची तारीख आता ठरली आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीची देखील हप्त्याची तारीख ठरली आहे. म्हणजे जानेवारीचा हप्ता तुम्हाला येतोय नाही येतोय तर लगेच तुम्हाला समजणार आहे फेब्रुवारीची तारीख. तुम्हाला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार यावर अदितीताई तटकरे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेसाठी काही कोटींचा निधी आम्हाला मिळणार आहे. लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी 3,690 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. अदिती तटकरे म्हणाल्या की आम्ही फेब्रुवारीचे देखील नियोजन केलेलं आहे. म्हणजे लाडक्या बहिणींनो, लक्षात घ्या, तुम्हाला जानेवारीचा हप्ता तर मिळणारच, त्यासोबत फेब्रुवारीचा पण हप्ता लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. बऱ्याच दिवसापासून तुम्ही जानेवारीच्या हप्त्याची वाट बघत आहात. सगळ्याच महिला वर्ग वाट बघत आहेत, परंतु तुम्हाला हप्ता मिळाला नाही. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता व अटी ठेवल्या आहे. यात तुम्ही बसलात का? जर तुम्ही बसला असता तुम्हाला हप्ता बरोबर येणार आहे. यापासून पुढे हप्ते तुमचे पूर्ण चालू राहणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता लवकरच मिळणार आहे. या हप्त्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता, आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर हप्ता मिळाला असेल जानेवारी महिन्याचा तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि हे देखील नमूद करायला विसरू नका की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आहात. याचा फायदा दुसऱ्या महिलांना होणार आहे की त्यांची त्या जिल्ह्यामध्ये वाटप झालेली नाही, किंवा एखाद्या महिलेला जर तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल, तुम्हाला पैसे मिळाले नसेल, तर तिला पैसे जर मिळाले नसतील, तुम्हाला मिळाले असतील, तरी देखील तिला फायदा होऊ शकतो. त्यासाठी एकमेकींना मदत करण्यासाठी तुम्ही व्हिडिओ खाली नक्की कमेंट्स करून मला सांगायचं आहे. आता सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी 3,690 कोटीचा निधी देखील मिळवला आहे. राज्यातील लाडक्या बहिणींना काळजी करण्याचं कारण आता काहीच नाही आहे. जानेवारीचा हप्ता हा येणारच आहे. त्याचबरोबर फेब्रुवारीची तारीख देखील समजणार आहे. तुमच्यासाठी अजून एक गोड बातमी म्हणजे तुम्हाला 2,100 रुपयाचा हप्ता, तुम्हाला हा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. झाल्याचा हा हप्ता जमा झाल्याचा तुम्हाला मॅसेज देखील येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आजपासून 18 जिल्ह्यात हप्ता वाटप झालेली आहे. पण यामध्ये आता 60 लाख महिला ज्या आहेत त्या वगळण्यात आलेल्या आहे. या लाडकी बहीण योजनेच्या कोणाकोणाला योजनेतून वगळण्यात आलेले आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. एकूण 18 जिल्ह्यात 2,100 रुपये हप्ता वाटप करण्यात येणार आहे. आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. हप्ता वाढ होऊन पण येणार आहे आणि फेब्रुवारीची देखील तारीख ठरलेली आहे. राज्यातील बऱ्याच महिलांना आत्तापर्यंत 1 रुपया देखील मिळालेला नाही आहे. बऱ्याच गोरगरीब महिला आहेत, त्यांना आत्तापर्यंत 1 रुपया देखील मिळालेला नाही. त्याचं कारण काय तर आधार कार्ड बँकेला लिंक नाही केलेलं. आधार कार्ड बँकेला लिंक कसं करायचं याचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. जर तुम्ही सगळ्या अटींमध्ये बसत असाल, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेस पात्र असाल तर आधार कार्ड बँकला लिंक करून घ्या. तुम्हाला तुमचा 1 रुपयाही कुठे जाणार नाही. जानेवारीच्या हप्त्याची आतुरतेने महिला वर्ग वाट पाहत आहे. ही प्रतीक्षा आता संपणार आहे. तुम्हाला आज किंवा येत्या काही तासात तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मॅसेज तुम्हाला येणार आहे. जर तुम्हाला येत्या काही तासामध्ये मॅसेज आला पैसे पडल्याचा तर कमेंट्स करायला, परत रिटर्न माझ्या व्हिडिओ यायला विसरू नका. ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 6 हप्ते मिळाले त्यांना आता 7वा हप्ता मिळणार आहे. आत्तापर्यंत ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही त्यांना संपूर्ण 7 हप्त्याचे पैसे खात्यावर जमा होणार आहे. प्लस तुम्हाला गॅसचे पैसे देखील मिळणार आहे.
हे पैसे तुम्हाला जमा होऊन तुमच्या खात्यावर येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत 1 रुपयाही आला नाही आहे, त्यांचे फॉर्म भरले गेले नाही, त्यांनी मागच्या वेळी अर्ज केला, त्यांना देखील आता खात्यावर संपूर्ण पैसे तुम्हाला जेवढे हप्ते लाडक्या बहिणींचे झाले त्याचे संपूर्ण हप्ते तुम्हाला मिळणार आहे. ज्यांना 6 हप्ते मिळाले त्यांना 7वा हप्ता मिळणार, ज्यांना 5 हप्ते मिळाले त्यांना 6वा आणि 7वा हप्ता मिळणार, ज्यांना 1 रुपया देखील मिळाला नाही त्यांना आत्तापर्यंत सगळे हप्ते मिळणार आहे. आता यासाठी बघा कोणती कागदपत्र लागतात, कोण पात्र आहे ते बघा तुम्ही. कागदपत्र नाही, सॉरी, कोण पात्र असतं तर पात्र कोण आहे? ज्यांच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी नाही आहे, ज्यांच्याकडे तुम्हाला सांगते मी, आणि ज्यांचे उत्पन्न जे आहे ते 1,20,000पेक्षा जास्त नाही आहे, कमी आहे, अशाच लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचा फायदा होणार आहे. त्यांना वेळोवेळी हप्ते येणार आहे. तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, 1.5 लाखापेक्षा जास्त आहे, त्यांना ह्या योजनेचा लाभ होणार नाही. ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ होणार नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर इन्कम टॅक्स भरत आहात, तुम्ही जर सरकारला इन्कम टॅक्स भरलेला आहे तर तुम्हाला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हक्क सोडावा लागणार आहे. 1 रुपया देखील इथून पुढे तुम्हाला मिळणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. त्याने काय होणार आहे, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.